जो जो आज चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. बेस्ट परफॉर्मन्स प्रत्येकालाच द्यायचा आहे. गोलंदाजीमध्ये पहिले षटक घेऊन येत आहेत. निलेश गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जय नाझरे आणि जोडीला जर पाहिले तर गिरीश ही जोडी आहे. मॅच नंबर पहिल्याच बॉलवर सिक्सर जय नाझरे. पुण्याचं आणि महाराष्ट्राचं क्रिकेट सुद्धा गाजवलं या पठ्ठ्याने जय नाझरे. आणि टेक्निकली हिट आहे हा खेळाडू. हिट आणि फिट सुद्धा आहे. आणि मॅच त्यांच्या खेळाचा आनंद आज मात्र पुन्हा एकदा प्रेक्षक घेताना पाहायला मिळत आहेत. पावसाळी क्रिकेटमधील शेवटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. गेली 3 वर्ष देहू मध्ये या कालावधीमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर खेळाडू देखील या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला छावणी परिषद देहू रोड टॉस कव्हरच्या दिशेने ढकललाय. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसरा धावेसाठीचा कॉल दिलाय आणि अतिशय जलद गतीने 2 धावा पूर्ण. तिसरीचा कॉल, परंतु पाहिले इकडे जय यांनी आवाक्यात बॉल आहे. रनआउटची शक्यता होऊ शकते आणि त्यामुळे तिकडे 2 धावांवर समाधान मानावं लागलेलं आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. एखाद्या स्पर्धेसाठी लांबवरचा प्रवास करणं सोपी गोष्ट नाहीये. प्रवेश ओहो, इकडे वेगवान चेंडू टाकला जातोय. ऑफ तुमच्या बाहेरचा हा बॉल थोडासा होता आणि त्याला थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यात बॉल आलेला नाहीये. अंदाज नाही आला या बॉलचा आणि पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल. तोपर्यंत जर पाहिलं तर 1 धाव पूर्ण केली दोन्ही खेळाडूंनी. गायत्री 11 विरुद्ध हमराज मृत्युंजय अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्रेयसने उल्लेख केला, प्रांजळपणे उल्लेख केला की आता बरेच दिवस झोप लागणार नाही, अशा प्रकारची मॅच हारलोय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. धावसंख्या जर पाहिली तर वाईट बॉल घोषित केला जातो. 1 ने पुढे जाईल. यावेळेला फटका ताकदवर आहे आणि खूप चांगलं लॉंगऑफच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळलाय गिरीश यांनी 6 धावांसाठी. आणि धावसंख्या 6 ने पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. अष्टविनायक विजयचं हे ग्राउंड ज्या ग्राउंड ढकललाय. 1 धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. काय जलद गतीने धावलेत दोघेही. यस, अमित तापकीर आले तिकडे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आणि म्हणजे इकडे टेस्ट आहे सगळ्यांची, सगळ्यांच्याच फिटनेसची टेस्ट आहे. आणि धावफलक जर पाहिलं तर आता 2 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलं. एक चांगली सुरुवात गायत्री 11 ची झालेली आहे.
आजच्या दिवसातील मॅच नंबर 3 आपल्या भेटीला आलेली आहे. एकंदरीत 7 मॅचेस आज खेळवल्या जाणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रातील टीम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सूरज सूरज येतात गोलंदाजी करण्यासाठी. समोर जर पाहिलं तर जय नाझरे धावसंख्येचा ग्राफ कमी करायचा आहे, त्यासाठी गोलंदाजीला आले. पहिलाच बॉल, बॅट थोडीशी हातात फिरली कव्हरच्या दिशेने खेळल्यानंतर एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि आता मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एफर्ट्स काय त्या ठिकाणी होते. रनआउट जरी नसेल झाली, एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. स्वतःला झोकावून दिलं आणि करण्याच्या प्रयत्नात आणखीन एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी आलेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते जय नाझरे आणि गिरीशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. छावणी परिषद देहरोड. ज्या पद्धतीने 2-2 धावा म्हणून तर मी सकाळी उल्लेख केला, ही अंडर 19 ची मॅच आहे आणि जोश या सगळ्यांमध्ये अंडर 19 चा आहे. खास डोंबिवलीवरून प्रमोद म्हात्रे हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाणे जिल्ह्यातील मास्टरमाइंड खेळाडू. डायरेक्ट हिट या ठिकाणी केला गेलेला आहे. उद्योजक हेमंत दांगट यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दांगट साहेब, आपलं या ठिकाणी आम्ही हार्दिक असं स्वागत करू आणि विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. हेमंत दांगट साहेब स्वरूपात माघारी परत आहेत. यांनी डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केलाय. प्रदीप नैनित मैदानात दाखल झालेले आहेत. प्रदीप नैनित बॅटिंग साठी गेलेत. मागील मॅच मध्ये सामनावीर पुरस्काराचा मान देखील त्यांनी घेतला होता. पहिलाच बॉल, हो 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 हो, जबरदस्त हिट फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. काय मारलाय बॉलला, एवढा मारलाय तर आरोपीला किती मारत असेल. एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. एक चांगली लढत आहे. अख्ख्या पुण्याचं लक्ष ज्या लढतीवर लागले, तीच लढत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. आणखीन एक पुलचा फटका या ठिकाणी खेळला गेलेला आहे आणि हाही बॉल बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी. आणि धावफलक जर पाहिलं तर 4 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 31 धावा. एक जबरदस्त लढत आहे. माहिती आहे की मागील मॅच मध्ये याच टीमने 86 धावा केल्या होत्या, त्यामुळे एक मोठा धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. पुण्याचं क्रिकेट देखील दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय
प्रदीप न्यायनीत यांच्यासाठी क्षेत्ररक्षणाची रचना बदलण्यात आलेली आहे. त्याचं कारण आहे आल्या आल्या मात्र मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. एक वेगळा स्टान्स आहे. चांगला बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळते आणि जय नाझरे आणि जोडीला जर पाहिलं तर एक चेंडू बाकी आहे. यस, एक चेंडू बाकी आहे. ओहो, इकडे धाव घेण्याचा प्रयत्न. ओ, आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा धावून धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी घेतली का? येस. आउट आहे. तर फक्त वाईटचा रन आहे ना? येस. मॅच, हाय व्होल्टेज मॅच सध्या सुरू आहे दोन पुण्यातील नामवंत संघांमध्ये. या ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटला खेळलाय, परंतु चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली.
आणि धावा मात्र एक येत आहेत. आणखी धावा धावा मात्र धावांसाठीची धाव सुरू आहे. हो 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 या 3 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. ओव्हर संपतायत 2 आणि धावसंख्या झाली आहे 36 धावा 2 ओव्हर संपल्यानंतर 36. प्रदीप नैनित एका बाजूने चांगली कामगिरी जरूर करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. बॉलिंग साठी येत आहेत सोहेल पटेल आले बॉलिंग साठी. दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी आपापला काळ गाजवलाय. आज ओव्हर 40च्या क्रिकेटसाठी हे सगळे मैदानात दाखल झालेले आहेत. दोन ओव्हर मध्ये 36 धावा धाव चांगली सुरुवात झालेली आहे. जय नाझरी माघारी परतलेले हा प्लस पॉइंट आहे प्रतिस्पर्धी टीमचा. डॉन पुन्हा एकदा हवाई हल्ला केला जरूर आहे आणि हाही बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. हा हो आजचा दिवस बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये सर्वच फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी. निलेश म्हात्रे देखील खास मोठ्या गावावरून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे या खास क्रीडा स्पर्धेसाठी. डोंबिवली आहे. 43 धावा धाव फलकावर. तिसरी ओव्हर सुरू आहे. पहिला फुल समोरच्या दिशेने खेळला जातो हा बॉल आणि आणखीन एक बॉल जो सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. प्रदीप नैनित डॉन. सत्तेचाळीस धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. आणखीन एक विकेट केलाय. याही वेळेला हवाई हल्ला परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा इकडे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 49 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतो. एक चांगली सुरुवात आहे परंतु प्रतिस्पर्धी टीमची देखील स्ट्रेंथ तेवढी मोठी आहे. तसेच महाराष्ट्रातील नामवंत पंच शहापूरचे नामवंत फलंदाज आज खेळाडूच्या भूमिकेत कदाचित असतील. मुन्ना पठाण सर आपलं स्वागत आहे. प्रदीप नैनित आपल्या फलंदाजीला न्याय द्यायचा आज ठरवलंय आणि प्रदीप नैनित जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 55. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. बत्तीस धावांवर बॅटिंग करतायत प्रदीप नैनित. 32 धावांवर. आणखीन एक धाव. सध्या माझ्या मते प्रदीप नैनित लेदर बॉलची प्रॅक्टिस करतायत. याही वेळेला एक चांगला फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलेला आहे
आणि बघता बघता 2 धावा तिकडे पूर्ण झाल्या आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 58 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हर संपल्यानंतर 58 धावा. 58 धावा धावफलकावर आहेत. पाऊस मात्र येताना पाहायला मिळेल. कमबॅक करण्याची संधी आता गोलंदाजी टीमला असणार आहे. पावसाळी क्रिकेट वेगवेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. पाऊस असताना वेगळं, पाऊस नसताना वेगळं, विकेट ओली असताना वेगळं, विकेट सुकी असताना वेगळं, बॉल ओला असताना वेगळं, बॉल सुका असताना वेगळं. आणि या क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. आणि गेल्या काही वर्षात या पावसाळी क्रिकेटचं लोन मुंबईवरून रायगड, ठाणे, पालघर, पुणे, अगदी कोकणात देखील क्रिकेटचं लोन पसरलं पाहायला मिळालं. नागपूरला देखील स्पर्धा झाली. शाळेतील विद्यार्थ्यांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेरून जायचंय. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल आणि स्ट्रोक खेळला खरा तिकडे नंदू लोंढे यांनी, परंतु माघारी परत येईल. उसळी होती या बॉलची आणि माघारी परतावं लागतंय. विकेट येते. नंदू लोंढे आउट. टॉस साठी पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल, आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची नोंद घ्यायची आहे. नंदू लोंढे माघारी परत आहेत. नाहीत बाय. कॅम्प पुणेचे बॅटर आहेत. ओ डबल बाइंड झाले. हा स्ट्रोक खेळत असताना बॉलचा अंदाजच नाही आला. शेवटी अधुऱ्या मनाने हा स्ट्रोक खेळला खरा, परंतु धाव आली आहे. आणि हीच खासियत आहे संदेश पार्टे. वेगवान गोलंदाज म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातील फलंदाजांच्या हृदयामध्ये नक्कीच धगधग करायला किंवा अशी धडकी भरायला लावणारी गोलंदाजी संदेश पार्टे यांची आम्ही पाहिली आहे. यावेळेला आता एका हाताने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, काही प्रयोग करू लागले डॉन. धावफलक जर पाहिलं तर एकने पुढे जात असताना पाहायला मिळेल. हा, देवरोड विरुद्ध RC11 अलिबाग. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. दांडी दांडी गोल. वा संदेश पाटे कमबॅक केलंय या ठिकाणी. अलिबाग टीम आपण आल्याची नोंद या ठिकाणी त्याची. माझ्यामध्ये विनोद वाटकरे आणि संपूर्ण टीम इकडे उपस्थित झालेले आहे. अलिबागचा संघ आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर देहुरोड त्यांच्या बरोबर खेळणार आहे, त्यांच्या विरोधात खेळेल. सतीश नवले जातात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. संदेश पार्टे यांनी आपल्या टीमला कमबॅक करून दिलंय. म्हणजे सुरुवातीला ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, 100च्या दिशेने वाटचाल सुरू होती, त्याला कुठेतरी कंट्रोल केलंय. परंतु अजूनही वेळ आहे आणि खूप चांगल्या बहरात बॅटिंग करतायत प्रदीप न्यायनीत. 61 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
देहू रोड मध्ये क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. हो बॅट फिरवली आहे, परंतु संदेश पार्टे हे कसं नाव आहे, बॉलला कट करण्याची प्रचंड क्षमता आहे आणि तीच या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी संदेश पार्टे यांनी आणि आता मात्र ज्या पद्धतीने फक्त 3 रन दिल्यात संदेश पार्टे यांनी, जबरदस्त कमबॅक. आणि आता शेवटचं षटक आहे, पाहूया या शेवटच्या षटकामध्ये काय होईल. गोलंदाजी करण्यासाठी कुणाला आमंत्रित केलं जाते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. अजिज येतात, अजिज पटेल 40+ क्लब मध्ये आपलं स्वागत आहे. आणि पाहायचं सतीश नवले त्यांच्या विरोधात आहेत. जोडीला जर पाहिलं तर प्रदीप न्यायनीत आहे. शेवटचं षटक आहे, बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न होता, वेगात बॉल आलाय. वाह, काय कमबॅक केलंय. मागील 7 बॉल मध्ये केवळ 3 धावा आलेल्या आहेत, याच नाव क्रिकेट आहे. पहिल्या 3 षटकात 58 असणारी धावसंख्या या ठिकाणी थोडीशी कंट्रोल झालीये. 61 वर धावसंख्या थांबलेली आहे. शेवटचं षटक या डावातील आपण पाहतोय, अजिज पटेल सतीश नवले यांच्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा तेच बॅकफुटला जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. हो, आणखीन एक वेगवान बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अचानकपणे या सामन्याला एक वेगळी कलाटणी पाहायला मिळाली. 100 इकडे दिशेने 100 इकडे निघालेली धावसंख्या, अचानकपणे जो काही ब्रेक लागलाय, तर तो ब्रेक जर तोडायचा असेल तर आता त्याचं उत्तर फटक्याने द्यावंच लागेल. पाहूया, अख्खा डाव चांगला खेळलाय, शेवटही चांगला करायचा आहे, परंतु अजीज खूप चांगली बॉलिंग करतायत. समोर डॉन, यावेळेला उडवलाय समोर बॉल, अखूट टप्प्याच्या बॉलला समोर उडवलाय प्रदीप नैनी त्यांनी 6 धावांसाठी षटकार. हो, कोंडी फोडली इकडे मी म्हणेल. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 67 धावा. 67 धावा धाव फलकावर, म्हणजे 70ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. 41 धावांवर बॅटिंग करतायत प्रदीप नैनी. 2 बलाढ्य संघांमधील बलाढ्य अशी लढत आपण पाहतोय. अख्ख्या पुण्याला जसं उल्लेख केला अगोदरच की शैलेश सरांनी, की अख्ख्या पुणे वाट पाहत होतं या मॅचची, कारण प्रेक्षकांनाही चांगलंच पाहिजे असतं. 2 चांगल्या टीम समोर आल्यानंतर मॅच पाहायची एक वेगळी मजा असते आणि ती मजा आपण सध्या पाहतोय. चांगला बॉल, परंतु त्याला चांगल्या पद्धतीने खेळलाय, लॉंग ऑफला ड्राईव्ह केलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. बॉल थोडासा बाजूला गेला, दुसरी धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली तर आता 69 धावा. प्रदीप नैनी जर पाहिलं,
45 धावांवर बॅटिंग करतात प्रदीप नायनीत. बिग हिट या स्पर्धेत आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक प्रदीप नायनीत. डॉन काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. अर्धशतक या ठिकाणी प्रदीप नायनीत यांच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. डॉनची फलंदाजीतील दहशत आपण या ठिकाणी पाहिली आहे. जबरदस्त कामगिरी आणि हा पहिला डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे आणि त्यामुळे दुसऱ्या डावात सुद्धा मजा येईल कारण रती महारथी तिकडे हमराज मृत्युंजय मध्ये सुद्धा आहेत. परंतु डॉन यांची ही 50 लक्षात राहील सगळ्यांच्याच. धावफलक जर पाहिलं तर एकंदरीत आता 75 झालेला आहे. 76 धावांची आवश्यकता. एक चांगली धावसंख्या. आता सकाळच्या सत्रात जसजशी ही स्पर्धा पुढे चालली वातावरण तापलंय कारण ओव्हर 40 चे खेळाडू आणि त्यांचं दर्जेदार क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळत आहे. चला टॉस साठी यायचं. अलिबाग टीम टॉस साठी या आणि देहूरोड टीम आपण देखील टॉस साठी या. टॉस घ्यायचंय विनोद भाई. यस 40 प्लसच्या क्रिकेटची आता एक वेगळीच मजा यायला लागली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 40 प्लस ऑल इंडिया लेवलची टुर्नामेंट देखील निलेश मात्रे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ज्यांनी त्या टुर्नामेंटचे देखील फॉर्म भरले नसतील त्या सगळ्यांना विनंती असणार आहे आपण त्या ऑल इंडिया लेवलची जी 40 प्लस टुर्नामेंट होणार आहे त्याची देखील आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आवर्जून आपण रजिस्ट्रेशन करा कारण 40 प्लसचं क्रिकेट आता वाढतंय. विविध असोसिएशनच्या माध्यमातून 40 प्लस क्रिकेटला पर्याय आणि तात्पर्य एवढंच की 40 प्लसच्या खेळाडूंसाठी येणाऱ्या कालावधीमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी येत आहेत आणि जे जे प्रयत्न करतात त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा असणार आहेत. तर ऑल इंडिया लेवलची 40 प्लस टुर्नामेंट येणाऱ्या कालावधीमध्ये आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आवर्जून रजिस्ट्रेशन करा. त्याचबरोबर या ठिकाणी या स्पर्धेतील आयोजनातील एक महत्त्वाचे घटक मग देहू मधील नामवंत स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होतं ते अमोलजी व्यवहारे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. अमोल भाऊ आपलं हार्दिक असं स्वागत असेल. चला या ठिकाणी देहू रोडचे कॅप्टन यायचे आहे. अलिबाग टीमचे कॅप्टन आलेले आहेत. अमोल दादा काकडे आपण टॉस कराय. अमोल दादा काकडे आपण या आणि त्याचबरोबरने साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एलबीडब्ल्यू बाद असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. दोन खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहिजे. जर वरच्या तारेला बॉल लागला तर कॅच झाली तर कॅच, षटकार असेल तर षटकार, चौकार असेल तर चौकार. नांगड साहेब आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक अमोल भाऊ व्यवहारे मध्ये केला टॉस आणि साजिद तांबोळे आपल्या कॅमेऱ्यामध्ये सगळ्या गोष्टी टिपतायत. यस देवरोड काय निर्णय घेतलाय अमोल भाऊ? यस परंतु पहिल्या डावात
आपण प्रदीप न्यायनीत यांची हाफ सेंचुरी पाहिली, परंतु मागील मॅच मध्ये ज्या दोन खेळाडूंनी 84 धावांची पार्टनरशिप केली, भारतीय टेनिस क्रिकेट मधील दोन मोठे सितारे संदेश पार्टे, अविनाश रामगुडे मैदानात उतरलेले आहेत. आजचा दिवस कोणी चुकू नका, कारण हे सगळे ओव्हर 40चे खेळाडू आहेत ना, सगळे दिग्गज आहेत. सगळ्यांकडे एक वेगळी ताकद आहे, वेगळी पॉवर आहे. आपलं आयुष्य क्रिकेटला दिलेलं आहे आणि प्रत्येकाने 20-20 वर्ष, कमीत कमी 20-20 वर्ष क्रिकेटसाठी दिलेली आहेत. आपल्या कुटुंबाला कमी वेळ दिलाय, परंतु क्रिकेटला जास्त वेळ दिलाय, असे हे दिग्गज आहेत. घरच्यांची बोलणी खाल्लीत, परंतु गेलेत कुठे? क्रिकेटच खेळायला गेलेत. म्हणून आज सुद्धा ते क्रिकेट खेळत आहेत. 75 धावा झालेल्या आहेत. 76 आणखीन एक दर्जेदार खेळाडू, दौंडचे यॉर्कर स्पेशलिस्ट बॉलर आणि आणखीन एक पोलीसमॅन संदेश पांडे त्यांच्या समोर आहेत. जोडीला अविनाश रामगुडे. 5 ओव्हर मध्ये करायचे 75. पहिला बॉल वेगात आणि खोलवर टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. समोर खेळला जातोय. लॉंग ऑनचे फिल्डर येत आहेत जय नाझरे, आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण होत आहेत. ही नांदी आहे ही मॅच चांगली होण्याची. दुसऱ्या डावामध्ये देखील चांगलीच रंगत वाढणार आहे. पुणे वर्सेस पुणे अशी लढत आहे. जाईल बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर संदेश पार्टे. छावणी परिषद देहू आणि देहू या क्रिकेटला देखील एक वेगळा दर्जा आहे. फुलटॉस बॉल, नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित आणि या 5 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या 7 वर जाताना पाहायला मिळेल. खूप महत्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टी. आणि आता फ्रीडचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय का ते आपल्याला पाहायचं. कारण दिग्गज खेळाडू ते दोघे एकमेकांच्या विरोधात उभ्या आयुष्यात देखील बऱ्याचदा आले असतील, आज ओव्हर 40 झाल्यानंतर सुद्धा. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळलेत हे नाझरे आहेत त्या ठिकाणी. एका धावेने देहू खेळाडू देखील सज्ज होत आहेत. फटका तर खेळलाय, पाहूया लांबी किती आहे. बॉल हवेत आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. ज्या विकेटची आवश्यकता होती अविनाश रामगुडे यांच्या, झहीर खान यांनी ती विकेट मिळवलेली आहे. एक चांगली कॅच देखील पकडली गेली. पहिला धक्का बसतोय. मुन्ना पठाण यांना देखील आज खेळताना आम्ही पाहणार आहोत. विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहिलं मिळते. अविनाश रामगुडे असेल त्यानंतर कमबॅक केलं गेलं. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 8 आहे, परंतु पहिली विकेट आली आणि महत्वाची विकेट आली आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये निर्णय देखील वातावरणाचा अंदाज घेऊनच घ्यावा लागतो. पाऊस पडेल की नाही पडेल. आणि इकडे मात्र परंतु आणखी एक बाब आहे. पाऊस पडल्यानंतर बऱ्यापैकी आपण पाहतो बॉलर चांगली बॉलिंग करतात, परंतु काही बॅटर असे असतात त्यांना पाऊस पडल्यानंतर ओल्या वातावरणामध्ये चांगली खेळायची सवय असते. यस, अमोल सर कळवत आहेत की धनराज शिंदे यांची ती खासियत आहे. अमित तापकीर जातात मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेटचं अगदी युरोपात जाऊन देखील खेळण्याचा मान त्याच्या नावावर आहे. लेदर बॉल क्रिकेट सध्या महेंद्रसिंग धोनी यांच्या क्रिकेट अकॅडमीचे कोच म्हणून सध्या ते कार्यरत आहेत आणि
आपल्या लोणी कंद या गावासाठी देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. टेनिस क्रिकेटमध्ये देखील चांगलं नाव कमावलंय. जोडीला संदेश पार्टे उभ्या भारताचा आणि भारताच्या बाहेर जाऊन देखील क्रिकेट त्यामुळे या मॅच वर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता. सरळ बॅटने समोर खेळलेत. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रदीप न्यायनीत आले तिकडे आणि धाव संख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळेल. धाव संख्या पुढे जाते. 9 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. लोवर फुल टॉस आवाक्यात आला आणि लांब लचक भिरकावून दिला. संदेश पार्टे चुकीला माफी नाहीये आणि या षटकाराने जर पाहिलं तर धाव संख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 15 धावा धाव फलकावर 75चा करायचा पाठलाग. अमित तापकीर संदेश पार्टे ही जोडी हमराज मृत्युंजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा घेत बॉल जर पाहिला तर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. थोडस बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने खेळला हा फटका पॉइंटच्या दिशेने. तिकडे तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. जागा बनवली या स्ट्रोक साठी संदेश पार्टे यांनी. बॉल तेवढा खराब नव्हता परंतु खूप चांगल्या पद्धतीने बॉलला जागा करून दिली आणि तिकडे 2 धावा मिळतील. धाव संख्या 17 वर गेलेली आहे. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एका बाजूला हमराज मृत्युंजयचा प्लस पॉइंट असणार आहे कारण 17 धावा त्याने केल्यात आणि गायत्री इलेव्हनचा प्लस पॉइंट हा आहे की अविनाश रामगुडे हे आउट झालेले आहेत. त्यामुळे अमित तापकीर आणि जोडीला जर पाहिलं तर संदेश पार्टे या डावाला कशा प्रकारे पुढे घेऊन जातात ते पाहावं लागेल आणि प्रदीप न्यायनीत यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. आजच्या दिवसात विशेष परफॉर्मन्स एकमेव अर्धशतक म्हणजे अविनाश रामगुडे यांच्या 47, श्रेयस तेंडुलकर यांच्या 49 आणि त्याच्याही पुढे जाऊन अर्धशतक ठोकण्याचं काम 51 धावांची खेळी केली ती मात्र या ठिकाणी प्रदीप न्यायनीत यांनी नाबाद. ते तेवढंच महत्वाचं होतं आणि आता आपल्याला पाहिजे कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. प्रदीप न्यायनीत ही लढत देखील पाहण्यासारखी असणार आहे. चला त्वरा करा. प्रदीप न्यायनीत अमित तापकीर यांच्यासाठी वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि यस स्टंपच्या समोर सापडले प्रदीप न्यायनीत. आजच्या दिवसात मात्र खूप साऱ्या घडामोडींच्या प्रदीप न्यायनीत यांच्या बाजूने सुद्धा गेलेले आहेत परंतु संदेश पार्टे मैदानात आहेत हे विसरून चालणार नाही. सुरू आहे आणि मॅच ऑन आहे. अजीज पटेल बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संदेश पार्टे जोडीला आहे. एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढं टायमिंग नाही पाहायला मिळालं. एक धाव तिकडे घेतली गेली आहे परंतु संदेश यांनी उत्सुकता नाही दाखवली धाव घेण्यासाठी आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता ही लढत पाहण्यासारखी असताना संदेश पार्टे विरुद्ध प्रदीप न्यायनीत. संदेश पार्टे यांनी पहिल्या डावात एक गोष्ट पाहण्यासारखी होती. संदेश पार्टे यांनी 75 धावा जरी झाल्या असतील ती एक ओव्हर होती ती 3च रनची टाकली होती आणि आता बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स दाखवायचा त्यांना.
येणाऱ्या कालावधीमध्ये एनबी चषकाचे आयोजक देखील आहेत, एनबी चषक देखील येतोय. चांगला बॉल ब्लॉक मध्ये टाकलाय. अशा प्रकारच्या बॉलवर बॅटरकडे जास्त उत्तर नसतात आणि तेच केले या ठिकाणी. खोलात बॉल टाकला, समोर खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वतः अडवतायत. डॉन यांची रिॲक्शन देखील पाहण्यासारखी होती, परंतु संदेश मॅच सोडणारे खेळाडू नाहीत, फायटर आहेत संदेश. बिग हिट, चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय आणि ज्या पद्धतीने या स्ट्रोकला सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय कौतुक करावं लागेल. ही स्ट्रेंथ आहे त्यांची. आणखीन एक बिग हिट, लांब 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 लांब. आता शोधपटक पाठवायला लागतंय की काय, अशा प्रकारची परिस्थिती. एवढ्या लांब मारलाय. आणि ही स्ट्रेंथ आहे संदेश पार्टे यांची. धावफलक जर पाहिला तर पुढे जातो आता 30 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आलाय बॉल, येस येस, बॉल शोधलाय. तीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली लढत सुरू आहे. संदेश पार्टे नावाचं वादळ, ज्या वादळाची मात्र उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने प्रभावित केलं. आणि विशेष म्हणजे पुण्यातील पहिले असे बॉलर, हो हो, हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघालाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा, 34 धावा धावफलकावर. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात चांगलं खेळून नाही मॅच जिंकल्या जातात, तुम्हाला दोन्ही डावात चांगलेच खेळावं लागतं. रन बनून चालत नाही, रन वाचवावे सुद्धा लागतात. आणि रन दिल्या म्हणून घाबरायचं नसतं, रन पुन्हा बनवायचे असतात. आणि इकडे संदेश पार्टे आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी, आणि आता जर पाहिलं तर बॉल नंदू लोंढे स्पेशल. वा नंदू, काय बॉल टाकलाय अफलातून. आणि शॉर्ट ऑफ लेंथची चेंडू टाकता टाकता हा जो अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय तो समजण्याच्या पलीकडला होता. आणि हे व्हेरिएशन सुद्धा नंदू लोंढे मध्ये यांच्यामध्ये. यस, 15 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता अजूनही आहे. अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडेच जातोय. 4 धावा, चौकार. चांगली चुरस रंगली या ठिकाणी. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा पल्ला गाठायचा आहे आणि पावसाचा थोडा शेडका आणि खेळपट्टीवर मात्र पावसाचे थेंब आता येऊ लागलेले आहेत. परंतु पावसाळी क्रिकेटची एक वेगळी मजा आहे की पाऊस आला तरी न थांबणारे क्रिकेट, ओलं चिंब करणारे क्रिकेट. स्ट्रोक, वा वा वा, दर्जेदार. संदेश पार्टे यांचं नक्कीच नेत्रांचं पारणं फेडेल अशा प्रकारचा क्लासिकल फटका पाहायला मिळाला. संदेश यांची चौकशी करा, कदाचित थोडेसे स्किड झाले तिकडे. आपल्याला
काळजी घ्या. आणि या चौकाराशी आजच्या दिवसातील प्रयत्न, आज त्यांनी पॉवर हिटिंग सुद्धा केली, आज त्यांनी कलात्मक फटके सुद्धा खेळले. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 43 धावांवर हा धावफलक जाताना पाहिलं मिळेल. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 13 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 13 चेंडू 33 धावांची आवश्यकता. नंदू लोंढे यांना खेळणं तेवढं सोपंही नाहीये, परंतु अशा प्रकारचे फटके खेळून त्यांनी ते सहजगत्या शक्य देखील केलेलं आहे. नंदू लोंढे समोर जर पाहिलं तर संदेश पार्टे 13 बॉल 33. संदेश पार्टे 39 धावांवर बॅटिंग करतायत. पप्पू रामगुडे यांच्या लवकर माघारी परतल्यानंतर मॅचची सूत्रे त्यांनी आपल्या हातात घेतली. कधी आक्रमक जर कधी कलात्मक फटके खेळत असताना या डावाला आकार देण्याची भूमिका सध्याच्या घडीला ते करतायत. पुन्हा एकदा नंदू लोंढे संदेश पार्टे यांच्यासाठी टप्प्याचा बॉल कव्हरचं क्षेत्र निवडलंय. दर्जेदार फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय बॉल, 4 धावांसाठी लगातारचा तिसरा चौकार या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. आणि धाव संख्या जर पाहिली तर अजूनही 12 बॉल 29. 4 चौकार आहे, लगातारचा तिसरा चौकार. उमेश यांनी आम्हाला थोडस पहिलं घाबरवलं.
बॅटिंग साठी आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. या अगोदरचा सामना देखील असाच रंगला होता आणि शेवटी 2 बॉल 2 आल्यानंतर सामना पराभूत झाला होता. पाहूयात या मॅच मध्ये काय होईल. आजच्या दिवसातील एक लक्षणीय लढत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. छावणी परिषद चषक देहू रोड आणि आजचा दिवस ओव्हर 40 गटाचा. भीमराव पहिला बॉल. येस, पहिला बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. सोपं नव्हतं. मी तर म्हणेल कदाचित बॉल पाठीमागे अगदी वेगात गेला असता. शैलेश निवंगुणे यांनी एका वेगळ्या पद्धतीने तो प्रयत्न केला आणि आता 5 बॉल मध्ये 17 संदेश पार्टे. अशा प्रकारच्या परिस्थितीत संदेश पार्टे यांच्यासाठी पहिल्यांदा नाहीये. खूप वेळा पाहिले आम्ही, परंतु ते करावं लागेल. आज सिद्ध करावं लागेल. नवीन दिवस आहे, नवीन स्पर्धा आहे. आज प्रत्येकाला सुरुवात करायची आहे. आज खेळून दाखवायचंय, सिद्ध करायचंय. लाख मोलाचं पारितोषिक आहे. 2 बलाढ्य संघ देखील आहेत. त्यांच्यामधील ही लढत आपण पाहतोय. हो हो हो, पाण्यामध्येच बॉल टाकलाय. म्हणजे ज्या ठिकाणी ओलसरपणा होता त्या ठिकाणी टाकला. थोडासा पाठी टाकला. बॉलने वेग घेतला, बॉलने बाउन्स घेतला आणि बॉल गेला कीपरच्या दिशेने. 4 मध्ये 17. मॅच संपलेली नाहीये. 4 मध्ये 3 मारायचे. संदेश पार्टे यांनी अशा प्रकारचे कारनामे केलेत. आज पुन्हा एकदा करावा लागेल. एखादा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा जाण ओतू शकतो, ती ओतावी लागेल. पावसाळी क्रिकेटचे काही स्पेशलिस्ट जसे बॅटर असतात ना, तसे बॉलर सुद्धा असतात. पाऊस पडल्यानंतरच्या परिस्थितीचे बॉलर सुद्धा वेगळे असतात. परंतु संदेश पार्टे काय लढत दिली आतापर्यंत. 45 धावांवर बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा वेगात बॉल. बॅट फिरवली परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आता मात्र 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. आता प्रत्येक बॉल 6च मारावा लागेल किंवा एक 4 मारला तरी सुद्धा सुपर ओव्हर होऊ शकते 2 6 मारल्यानंतर. यावेळेला पुढे केला बॉल. टायमिंग तेवढं प्रॉपर आहे की नाही पाहावं लागेल आणि जय नाझरे आहेत तिकडे. पकडली जाते कॅच. भीमरावला बॉलिंगला आणण्याचा निर्णय इकडे योग्य राहिला आणि काय बॅटिंग केली संदेश पार्टे यांनी. 45 धावांची एक जिगरबाज खेळी आपण सगळ्यांनी पाहिली. अविनाश रामगुडे लवकर माघारी परतल्यानंतर संदेश पार्टे यांनी दिलेली झुंज पाहण्यासारखी होती. मिड विकेटचे षटकार पाहण्यासारखे होते. पॉइंटला मारलेला एक स्क्वेअर कट लाजबाब होता. परंतु आपल्या टीमची दोन 17 मॅच ऑन आहे. पाहूया चमत्काराची अपेक्षा इकडे. आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 2-16 2-16 2-16. छाप सोडण्याचा प्रयत्न असणार आहे. एखादा मोठा फटका ऋषी यांच्या बॅट मधून पाहायला मिळेल का. आज मुन्ना पठाण यांच्या देखील बॅट मधून मोठमोठ्या षटकारांची अपेक्षा असणार आहे. औपचारिकतेच्या दिशेने गायत्री 11 काय जबरदस्त परफॉर्मन्स.
आणि या मॅचला जिंकत असताना गायत्री 11 पहिल्या 2 मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स आणि याही मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि मॅन ऑफ द मॅच अर्धशतकवीर प्रदीप नायनी डॉन. चांगलं क्रिकेट खेळलं, दोन्ही टीमने चांगलं क्रिकेट खेळलं. संदेश पार्टे यांची झुंज देखील तेवढीच चांगली होती. हमराज मृत्युंजय मागील मॅच मध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं. याही मॅच मध्ये तेवढीच चांगली फाईट दिली खरी. मोक्याच्या क्षणी या ठिकाणी थोडीशी कमी पडली आणि या स्पर्धेतून बाहेर पडतायत. परंतु उद्या खुल्या गटात सुद्धा हमराज मृत्युंजय इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु या मॅच मध्ये ही मॅच जिंकत असताना पहिल्या 2 मॅच मध्ये विजय या ठिकाणी संपादन करत असताना पुढच्या फेरीसाठी पात्र झालेली आहे गायत्री 11. प्रदीप नैनीत या अर्धशतक वीर आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपणासच जातोय.